अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे स्थापित होणारा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय वर्धा या विद्यापीठाचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा विकास, तत्वज्ञान, संस्कृती संशोधन व भारतीय भाषा अध्ययन केंद्र असलेला मोठा उपपरिसर 8 सप्टेंबर 2021 ला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टजन्मशताब्दी वर्षाचे सांगता होत आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य मोहन भागवत यांच्या आशीर्वादाने व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या पुढाकाराने व कवीश्वर कुळाचार्य कारंजेकर बाबा यांच्या नियोजनातून रिद्धपूरला महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय वर्धाद्वारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा विकास, संस्कृती संशोधन व भारतीय भाषा अध्ययन केंद्र सुरू होत आहे। हे केवळ अध्ययन केंद्र राहणार नसून हा परिपूर्ण असा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय याचा उपपरिसर असणार आहे। मराठी भाषा, तत्वज्ञान, संस्कृती, साहित्य या अभ्यासक्रमासोबतच या विश्वविद्यालयाचे वेगवेगळे अभ्यासक्रम, मराठी भाषेशी निगडित व स्वतंत्र असे अन्य अभ्यासक्रम पण या परिसरात सुरू करण्याचा मानस असल्याचे कुलगुरू रजनीश कुमार शुक्ला यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले। महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचा हा देशातला पहिला उपपरिसर आहे। या घोषणा प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत कवीश्वर कुळाचार्य कारंजेकर बाबा, महानुभाव पंथाचे नागपूर संयोजक अविनाश ठाकरे, महंत वाईनदेशकर, दिनेश सूर्यवंशी अध्यक्ष, कृती समिती मराठी भाषा व तत्वज्ञान विद्यापीठ तथा भारतीय बोलीभाषा अध्ययन केंद्र रिद्धपूर स्थापना समिती, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे कोषाध्यक्ष महंत कापूस तळणीकर, महात्मा गांधी केंद्रीय आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बुद्धदास मिरगे तसेच स्कूल ऑफ स्पोर्ट्सचे संचालक डॉक्टर अनिकेत आंबेकर, हिंदी अधिकारी राजेश यादव उपस्थित होते। चक्रधर स्वामी यांच्या जन्मदिवसाच्या अष्टपदपूर्ती निमित्त आज अतिशय महत्त्वाची घोषणा केंद्र सरकारने केली। महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयाचं उपपरिसर, उपकेंद्र ज्यामध्ये श्री चक्रधर स्वामी यांच्या तत्वज्ञानावर आधारित व्यासपीठसुद्धा राहील, विचारपीठ राहील आणि मराठी भाषेचं संपूर्ण अध्ययन केंद्र रिद्धपूरमध्ये सुरू केले जाणार आहे। त्यासाठी UGCच्या तर्फे 30 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। इथेच दिसत असलेल्या इमारतीमध्ये प्राथमिक केंद्र सुरू होईल। या माध्यमातून संपूर्ण मराठी भाषेचं अध्ययन, शोध, त्या संशोधन करता येणार आहे। अनेक लोक वारकरी संप्रदायावर, महानुभावाच्या तत्वज्ञानावर मराठीमध्ये संशोधन करू शकतील आणि त्याची सुरुवात या सत्रापासूनच सुरू होते। म्हणून केंद्र सरकारचं, विशेषतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान आणि त्यासोबतच यासाठी संपूर्ण प्रेरणा असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदरणीय सरसंघचालक मोहनजी भागवत आणि यासाठी प्रयत्न करणारे आदरणीय मोहन महाराज कारंजेकर बाबा, आदरणीय पुरुषोत्तमजी नागपुरे बाबा, त्याच सोबत सर्व महानुभाव पंथातील महंत मंडळी, वाईनदेशकर महाराज, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो। आणि विदर्भामध्ये चक्रधर स्वामींचं हे स्थान म्हणजे महानुभावांची काशी आहे। या काशीमध्ये मराठीचं हे केंद्र सुरू होणं आमच्या सर्वांसाठी अभिमानाचे आहे। त्यानिमित्ताने अभिनंदन। एजाज खान, विदर्भ न्यूज, रिद्धपूर।